यहाँ से हमने चलना शुरू किया, घूमते 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 चढ़ते 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 यहाँ आए। अब अगला स्टॉप है वहाँ। हम यहाँ पहुँच तो रात को ही गए थे, पर हमने अपना ट्रैक करीब 6 बजे के दरमियान शुरू किया। हम काफ़ी आगे तक पहुँच चुके थे जब प्रमोद माली अपने दोस्तों के साथ यहाँ पहुँचे। उन्होंने अपना ट्रैक शायद 7 बजे के दरमियान शुरू किया होगा, पर तब तक हम गणपति मंदिर तक पहुँच चुके थे, जो कि प्रबल माची तक के हाफ वे पॉइंट के थोड़ा आगे पड़ता है। आलोय कळावंती दुर्गाला वैभव आहेत, बाबूभाई आणि ते नरेश दादा आरकर. दादा इकडे बघा, मागे बघा. आम्ही कलावंती दुर्गाला चाललेलो आहोत, 4 जण आहोत. आणि आत्ताच एक स्टॉप घेतलेला, पहिला स्टॉप गणपती मंदिरकडे, आणि आता मारुती मंदिर. आणि आता आम्ही चाललेलो परत, दर्शन घेतलं, नारळ वगैरे फोडला आणि आम्ही परत चाललेलो आहोत. हम प्रबल माची तक ऑलरेडी पहुंच चुके थे। फ़ोटो सेशन तो बनता है, तो कुछ फ़ोटोज़ लिए, थोड़ा नाश्ता किया। नाश्ता करके हम अपने रास्ते आगे बढ़े, जो कि था प्रबलगढ़ की तरफ। प्रबलगढ़ का रास्ता पहले तो थोड़ा जंगल से गुज़रता है, और फिर जंगल से गुज़रने के बाद एक क्लाइंब शुरू होती है, जो कि बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट नहीं है, पर हाँ है वो क्लाइंब थोड़ी स्ट्रेनस है। मधला दिवस आहे गुरुवार, सॅटर्डे संडे असेल तर गर्दी असते. आता अजिबात गर्दी नाही आहे, कोणी नाही इकडे, आम्हीच आहोत. हे मामा एक भेटलेत आम्हाला, आणि स्टॉलमध्ये कोण नाही. मामा तुमचं नाव काय? मामा तुमचं नाव काय? आमचा सांगकान बघतो बरा. कुठे राहता मामा? इथं मग वाटते काय बाकी कसं काय व्यवस्थित इथलं सर्व? व्यवस्थित. अच्छा, ते इथले मामा इथलेच रहिवासी आहेत. त्याला त्यांचं नाव गाववाले आहेत. आमचं गाव आहे इथं. वरती त्या मामांचं गाव आहे. मामा खूप चांगले आहेत. आलोच नाही, गावात गोटो लागलो. आणि हे बघा, हे कलावंती दिसते पुढे, तिकडे आम्हाला तिकडे कलावंती सरकार आणि रोड रोज अपडाऊन करतात. हे गाववाले आहेत इकडचे, 1.5 तास तर रोज अपडाऊन करतात. हे बघा. दादा तुमचं नाव काय? कैलास पारदे, कुठे राहता? गराडा. घराडा. चला, धन्यवाद. प्रमोद माली अपने दोस्तों के साथ माची तक पहुंचने वाले थे, और हम आधे रास्ते गढ़ की तरफ पहुंच चुके थे। हालांकि बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट रास्ता नहीं था, पर फिर भी ध्यान रखना ज़रूरी था, क्योंकि बहुत आसान रास्ता भी नहीं था ये। गड आणि कलावंती दुर्गाच्या कॅम्पिंग पॉईंटवर आहोत, माची तिकडे आहोत आता. हे बघा, एवढी काय स्टॉल वगैरे उघडे नाही आहेत. आज दिवस गुरुवार आहे. हे बघा, आम्ही चौघेत आणि एक शाळकरी मुलं आता सुट्ट्या पडल्यात म्हणून आलेले आहेत. अंग्रेज़ी में एक कहावत है, शायद सुनी होगी, इन द डिज़ायर टू रीच द डेस्टिनेशन इस तरह बढ़ आगे डू नॉट फॉरगेट टू एन्जॉय द जर्नी। मेहनत मशक्क़त करते करते, बीच बीच में ब्रेक लेते लेते, 2 घूंट पानी पीते पीते हम आखिरकार प्रबलगढ़ तक पहुंच चुके थे। अब आगे हमारे सामने 2 रास्ते थे। एक था राइट की तरफ, जो कि गढ़ घुमाता है, और दूसरा था कंटिन्यू लेफ्ट, जो हमने लिया लेफ्ट की तरफ, जो कि कलावंतिन दुर्ग की तरफ जाता है, जहां प्रमोद माली अपने टीम के साथ बढ़ रहे थे। हमने लेफ्ट लिया था, जो कि हमें कलावंतिन दुर्ग दिखाने वाला था। जंगल का रास्ता था। हम अपने कदमों को धीरे धीरे आगे बढ़ा रहे थे। माहौल काफ़ी अच्छा था, गर्मी नहीं हो रही थी। इट वॉज अ ब्यूटिफुल क्लाइमेट। बढ़ आगे बढ़। जंगल के रास्ते आगे बढ़ते बढ़ते आखिरकार हम एक खुले मैदान पर पहुंच गए थे। वहीं वैभव भोईर प्रमोद माली की टीम को लीड कर रहे थे कलावंतिन के क्लाइंब के लिए। वहीं मैं और आरव उस छोर तक पहुंच गए थे, जहां से हमें ये खूबसूरत नज़ारा दिख रहा था।
कलावंतिन दुर्ग का नज़ारा। नज़ारा तो ये बहुत खूबसूरत था ही, पर हमें अब प्रमोद माली की टीम भी दिख रही थी जो आधे रास्ते पहुंच चुकी थी। शिवाजी महाराज की आता आम्ही आलेलो आहोत कलावती दुर्गाला. स्टेप चढत आहोत हे बघा आणि जवळ अर्ध्यावर आहोत. इकडे आता आम्ही आलो. नरेश जात आहेत, वैभवभाई, बाबूभाई आणि नरेश दादा राहलकर हे बघा. आणि आजूबाजूचा परिसर बघा. हा इकडे दिसतो, हा प्रबलगड आहे. हा इकडे प्रबलगड. और प्रबल पर बैठे हम कलावंतिन दुर्ग देखते हुए. पर कलावंतिन पर कोई और था. वरती रशी नाही. का नाही रशी? रशी नाही वरती चढायला. वरती कोण चढलेला आहे का? कोणी नाही. शिडी आहे. आम्ही डायरेक्ट चढलो. उतरताना आम्हाला फाटा लागली. ठीक आहे, बघू. उतरताना काय लागले? फाटा लागली. काय सपोर्ट नाही वरती चढायला. फाटा लागले म्हणजे पकडा बिगडायला काय नाही. कुठून आले? कुठून? नवी मुंबई. नवी मुंबई. मी नवी मुंबई कुठे? ऐरोली. किती वाजता ट्रेक चालू केला? आम्ही काय तर 9 वाजता. कुठून? इथून खालून. 9 अभी बज रहे झंडू. मेरे मोबाइल में क्यों नहीं बज रहा है? सॉरी, वो डायरेक्ट टाइम आगे हो गया. 6 बजा होगा, तूने उल्टा मोबाइल देखा होगा. नहीं, वो टाइम मेरा आगे बढ़ गया. चलता चल. हेल्मेट नीचे रखने का बेटा. नहीं, वहाँ पे कोई था ही नहीं. अच्छा आम्ही आलो तेव्हा कोणच नव्हतं. गावामध्ये ठेवायचं ना. साईडला मध्ये घरात ठेवा ते काय चांगले लोक आहेत. इकडचे लोक इन लोगों को और थोड़ा वक्त लगने वाला था. तब तक हमने सोचा हम थोड़ी पेट पूजा कर लें. मालूम नहीं था भाई. कुत्ता आया ना, आया क्या? आम्ही आता कलावंती दुर्गाच्या लास्ट पॅचवर आहोत. तिकडे रोप वगैरे लावलेला नाही. आता आम्हीच प्रयत्न करतो आहे रोप लावून चढण्याचा, किंवा असंच ते बाबूबाई प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही खालती आहोत. नरेश दादा हातावर नाही. तू आली उभा आहेस ना. थांब नको. थांब एक मिनिट. आम्ही रोप लावण्याचा प्रयत्न करतो. आता रोप नाही. पलीकडे वगैरे नाही रोप टाकण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आता बघूया. वैभव पण गेलेत. मी तुमच्या खालती येऊ खांद्यावर. एक वरती गेल्यावर ओके होईल. वरती गेला का मग आपला काय नाही. हाँ भाई, ये भी समझ आ रहा है मुझे. अभी के ज़माने में जब इतनी आवाज़ आ रही है ना, तो आज से क्लब कितना 400-500 साल पहले की बात होगी जब ये फंक्शनिंग होगा. ये दोनों जो है तब तो बहुत ही क्लियरली आवाज़ आती होगी. एंड दे आर नॉट इवन शाउटिंग. इफ यू क्लोजली ऑब्जर्व, दे आर नॉट इवन शाउटिंग. वैसे ही बात कर रहे हैं ना कि सामने सामने बोल रहे हैं. बट देयर इज वॉइस इज ट्रेवलिंग टिल हियर डिस्पाइट ऑफ ऑल दिस नॉइज. पहले तो और भी नॉइज नहीं रहता होगा. करेक्ट है ना. और गूंजती होगी आवाज़. पेड़ में क्या होता है, टकरा के आवाज़ गूंजती होगी थोड़ी बहुत. और अच्छा खासा दूर है वो. टेन्शन नाही. असू दे. पण पेंदा झालं तुम्हाला. बाबा ओके. थांब तसाच थांब. हा बघ वरती तू प्रमोद. नाही भाई. दादा उतरा. थांब त्याला दे ग्रिप पकडू देस. एक पाऊल वरती गेलं. आखिरकार वैभव भोईर टॉप पर पहुंच गए थे. छत्रपति के दर्शन ले रहे थे और फिर बाकी दोस्तों के लिए तैयारी करने वाले थे. उधर से सीढ़ी है क्या? छत्रपति शिवाजी महाराज. एक करके. तो इनका महल कहाँ रहता था भाई? जैसे कि मान लो इन्होंने इस दुर्ग को जीतते हैं ना, वो लोग क्या जीतते थे, मान लो इस दुर्ग को जीते. इनका महल कहाँ रहते? ये लोग कहाँ थे? इनका बेस तो रायगढ़ था. रोप लावताना वैभव भोईर, नरेश दादा राहलकर पहिल्यांदाच चढत आहेत. आणि नंतर बाबूबाई आहेत आणि नंतर मी आहे. तर रोप लावतात. इकडे रोप नाही आहे.
शनिवार रविवार असला तर रोप लावलेलं असते गावाल्यांनी. आज रोप नव्हता. मग वैभवबाई विदाऊट रोपने चढले. त्याच्यानंतर ते रोप इकडनं त्यांनी मागितलं आणि मग ते सेट करतात. कलावंती दुर्गा. रोप लग गई थी और अब बाकी टीम की बारी थी टॉप पर चढ़ने की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी 16 वर्षापूर्वी आलेलो इकडे कलावंती दुर्गाला. तेव्हा महाराजांचा हा स्टॅच्यू नव्हता आणि आता 16 वर्षानंतर आलो तेव्हा हा स्टॅच्यू आहे आणि खूप सुंदर आहे ते. वैभवभाई ध्वज फडकवत आहेत आणि कलावंतीच्या टॉपला आहे मी, हे बघा. आणि एकदम मस्त ट्रेक झालेला आमचा. हे नरेश दादा रालकर आहेत. कलावंतीच्या टॉपला महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहेत. हे बघा नरेश दादा रालकर. आणि खूपच सुंदर शिवाजी महाराज. हे बघा एकदम छान. हम काफ़ी देर यहाँ बैठे रहे, आसपास का नज़ारा देख रहे थे. बहुत खूबसूरत था और खूबसूरत था सबसे ज़्यादा कलावंती दुर्ग का नज़ारा. प्रमोद माली भी अपने दोस्तों के साथ टॉप पर पहुंच गए थे, पर अब हमारे लिए वापस निकलने का समय हो रहा था. तो हमने वापसी का रास्ता पकड़ लिया था. हमने हमारी जर्नी एंजॉय की, डेस्टिनेशन भी एंजॉय किया. वही प्रमोद माली भी अपना ट्रैक कंप्लीट करके वापस उतरने के कगार में थे, एक नई जर्नी की तलाश में. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव.